नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. टीम तुम्ही पाहताय स्वागत बिल्डर्स डेव्हलपर्स राहणाळच्या माध्यमातून आणि त्यांना फाईट करणारा टीम जी SSK11 भादवड आणि जिंकणारी टीम स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये एंटर होईल. 2 सामने जिंकून तुम्ही पुढे प्रवास करणार आहात. फार सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. भावेश ठाकरेंच्या माध्यमातून फक्त 16 संघांना इन्व्हाइट केलं आहे. आदरणीय मोतीरामजी ठाकरे साहेबांचं शुभागमन झालं. मोतीरामजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्या सोबतीनं बळीरामजी भगत यांचं आगमन होतं आणि या दोन्ही आपल्या मान्यवरांचं व्यासपीठावरती करूयात आपण सहर्ष स्वागत. या व्यासपीठावरती युवा नेता चषक आपल्या सोबत आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांना रिक्वेस्ट आहे भावेश ठाकरे यांच्या वतीनं या आपण मंचावर आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोतीरामजी म्हात्रे आणि बळीरामजी भगत साहेबांचं शुभागमन झालं. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 70-70चे बॉल आहेत या स्पर्धेमध्ये आपण देऊयात. चॉईस बॉल नाही आहेत, चला काय हरकत नाही आहे. फक्त फोडू नका मैदानावरती, लगेच तुम्ही बॅट्समनकडे पाठवून द्या बॉल. चला फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. कालचा दिवस खतरनाक होता. काल 101 बनताना पाहायला मिळाले, काल 103 बनताना पाहायला मिळाले. काल आपण पाहिलं दिवस गाजवला टीम NK खांडबळ या नावानं. भावेश शेलारचे काल 6 बॉल 6 षटकार आले आणि युवा नेता चषक काल एकाच दिवसामध्ये हायलाईट राहिलं, चर्चेत राहिलं. आता भावेशची देखील आवड एक आयोजक म्हणून वाढू लागली आहे. कदाचित भविष्यात 5-6 दिवसाचं एक मोठं शेड्यूल देखील भावेश आपल्यासाठी घेऊन येऊ शकतो. युवा नेता चषक आज स्पर्धेचं नामांकन चेंज होईल. एखादा मोठा बिगेस्ट धमाका यायला लवकर हरकत नाही आहे. आणि म्हटलं जातं ना, पद बडा ना पैसा बडा, ठाकरे खडा तो सरकार से भी बडा. आणि बेस्ट ऑफ लक. हे पहिलं आयोजन होतं भावेशचं ॲज अ ऑर्गनायझर म्हणून आणि पहिल्याच पर्वात एक यशस्वी आयोजन भावेश ठाकरेने करून दाखवलं. काय म्हणाल संदेश सर, कसं वाटलं तुम्हाला? 2 दिवस फक्त 16 संघ आणि त्यातल्या त्यात स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम एक प्रेक्षणीय सामना देखील करणार जो आज दुपारच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या मैदानावर जेव्हा स्पर्धा होत असतात, मग ग्रामीणच्या असो किंवा 40+च्या, आणि यावर्षी तर विचारच केला नव्हता की भिवंडी इमर्जन्सी संघांना खेळवलं जाईल आणि भावेशाने नक्कीच काही वेळामध्येच तारीख घेतली. जी आमची संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून तारीख घेतली आणि त्यानुसार या स्पर्धेचा ऑर्गनाइज केला. आणि त्याच्यामध्ये मी म्हणेल ओमकार, आताच्या चालू हंगामाची सर्वात मोठी स्पर्धा आहे भिवंडी इमर्जिन क्रिकेट जो सध्या सुरू आहे त्याच्या अंतर्गत ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्रेक्षणीय लढत म्हणजे दुपारच्या क्षेत्रामध्ये प्रेक्षकांचा इथे भरपूर वर्षावा पाहायला मिळेल आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित पाहायला मिळतील. ओमकार, नक्कीच एक चांगलं आयोजन आणि एक शिस्तबद्ध स्पर्धा कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे युवा नेता चषक आपल्या भेटीसाठी आता काही क्षणात मॅचची सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. चला वेळ झाला आता सामना सुरू करायला. अंपायर्स हरकत नाही आहे. बेस्ट ऑफ लक आमच्या दोन्ही अंपायर्सला, दोन्ही टीम्सला. ॲज अ ओपन या मॅचमध्ये सलामी करताना तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतात. नागेश आणि त्याच्या सोबतीनं सलामीला येताना फलंदाज सुजित भोईर पाहायला मिळतात जे स्वतः ओनर आहेत SSK11 भादवड टीमचे. आणि ज्यावेळी स्वतः ओनर ॲज इन ॲक्शन खेळतो त्यावेळी त्याला माहिती आहे प्रत्येक टीमला, प्रत्येक प्लेअरला कशा प्रकारे बांधून ठेवलं जावं, टीममध्ये बाउंडिंग कसं असावं, टीमच्या हितासाठी काय केलं जाईल आणि काय खेळ आहे. मागच्या मॅचमध्ये नागेश अगदी 37 धावेची एक झुंजार खेळी नागेशच्या बॅटमधून आली होती. 3-2-1 गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू, बॉल अँड कॉटची संधी. व्हॉट अ ट्राय बा आदित्य ॲज अ फास्ट बॉलर. ज्यावेळी तुमच्या रिदम फ्लोमध्ये बॉल डिलिव्हर केल्यानंतर तुम्ही असता, तुमची बॉडी एक वेगळ्या दिशेनं थोडीशी टर्न घेत असतं, ॲक्रॉस जात होते. अशा वेळेला स्ट्रेट ड्राईव्ह चालेला फटका आणि त्याला कॅच कॅरी करणं खतं मुवमेंट नव्हतं, मग ट्राय अप्रतिम होतं. आणि म्हटलं जातं ना अशा कॅचेस आहेत ना त्या पकडल्या जात नाही, त्या चिपकल्या जातात आणि इथे मात्र हा झेल निसटलाय. बॉल तयार, राऊंड विकेट आले. यावेळी फक्त फ्लिक केलाय, लाजवाब फटका, आउटफील्ड फास्ट आणि बॉल चाललाय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4.
चौकार पाहतोय आपण लेग स्टम्पच्या अखेरकर बाहेर चेंडू ठेवावा लागला आणि त्याच्यावर आलेला हा चौकार पाहतोय आपण. आणि इथे आपण पाहतोय की मिस टाइम आहे आणि त्याच्यावर आलेला हा विकेट आहे. कमबॅक पाहतोय आपण, चौकार नंतर विकेट. फिल्डिंग मध्ये यश मिळाला ओमकार. येस, फायनली यशला मिळालं यश आणि गोलंदाजाला सक्सेस विकेटच्या स्वरूपात. आणि आता हॅट्रिक बॉल गोलंदाजासाठी. काल देखील आपण हॅट्रिकची वाट पाहिली, काल आपण वाट पाहिली अर्धशतकाची. ते स्वप्न कुठेतरी थोडंसं दूर राहिलं. आजच्या दिवसामध्ये एखादं अर्धशतक येईल का? काल वेगवान अर्धशतकाची आपल्याला नक्कीच उत्कंठा लागली होती आणि फायनली एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली कुणालच्या माध्यमातनं. जो राहणारचा गोलंदाज, जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे. आता अर्धशतक कोण बनवणार, मेडन शतक कोण टाकणार, त्याकडे लक्ष लागलंय. सेकंड हॅट्रिक येईल का? हॅट्रिक बॉल घेऊन तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज, न्यू बॅटरला यतीन. ओव्हर द विकेट, फटका लाजवाब. आणि आता फिल्डर्सला बीट करून चाललाय. धावतात तिकडे क्षेत्ररक्षक, प्रयत्न सुरू आहेत बट फायनली स्वीप कव्हरला बॉल आदळतोय आणि चाललाय सीमारेषा पार. ज्या फटक्याची गरज होती तो आलाय, चौकार. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. इंटू द गॅप पॉवर प्ले सुरू आहे आणि गॅप तर तुम्हाला पाहायलाच मिळतील. चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. हा चेंडू यॉर्कर चेंडू, जोरदार अपील झाली होती. अंपायर जज बघितला आणि त्याच्यावर आलेला हा डॉट चेंडू. षटक मैदानावरती आपण पाहताय संपलं. पहिलं बॅट घेऊन जाऊ शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्लस डगआउटमध्ये खेळाडू. षटक मैदानावरती पहिलं संपलंय. टीमची टोटल धावफलकावरती 8 विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत. 2 युवा नेता चषक आज दुसऱ्या दिवसात आपल्या भेटीसाठी आहे. आमने लोणारच्या ज्या टीम्स आहेत आज प्रेक्षणीय सामन्यामध्ये खेळणाऱ्या संघ, त्यांच्या स्कॉडकडे एक नजर या ठिकाणी आपण टाकूयात. थोड्याच वेळात ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. जिल्हा परिषद एका बाजूला गट तुम्हाला आमने लोणार पाहायला मिळेल आणि एका बाजूला जिल्हा परिषद रांजनोली गट, त्यांच्यातील लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक रणधुमाळ्या होतात, अनेक खरं तर आपण पाहता वेगवेगळे राजकारण, वेगवेगळे कट कारस्थान. मात्र क्रिकेट एक असं क्षेत्र आहे जे तुम्हाला सगळीकडून एकत्र आणू शकतं. जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं आपण जगायला शिकू शकतो, हा एक संदेश देताना भावेश ठाकरे जे या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन आणि आज ही संकल्पना आमने लोणार गट वर्सेस रांजनोली गट झेडपी यांच्यामध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल.
षटक संपलंय मैदानावरती. पहिल्या रन झाल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे. ऋतिक आलाय गोलंदाज. षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे. सुरुवात चांगली केली आहे. समोर ड्राईव्ह केल्या चेंडूला आपण पाहतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. एक सिंगल धाव, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि एकच धाव पूर्ण केली जाते. यंगस्टरची चर्चा झाली ना, तर सध्याच्या घडीला कारिवलीचा खेळाडू अगदी आपण ज्याला पाहता जतीन पाटील. जर तुम्ही आमने लोणारच्या क्रिकेटची चर्चा केली तर आदित्य वाकडे, काल त्याचं प्रदर्शन लाजवाब होतं. आणि जर तुम्ही अंजूर किंवा तिथल्या आजूबाजूच्या परिसरात जाऊन एक नजर टाकली तर ऋतिक हे ते नाव, हे जे ते यंगस्टर्स आहेत येत्या काळामध्ये जे भिवंडीच्या क्रिकेटला रिप्रेझेंट करू शकतात. भविष्यात येत्या 5 ते 10 वर्षानंतर या खेळाडूंच्या नावानं भिवंडीचं क्रिकेट ओळखलं जाईल. ऋतिक पाटील त्यापैकी एक आहे. वॉट अ बॉल. लास्ट मोमेंटला फिंगरचा वापर तिकडे झाला. सुरुवातीला दाखवलं होतं बॉलर्सला, अगदी आपण पाहिलं हातामध्ये ज्यावेळी ग्रीप होती की प्लेन फास्टर टाकतोय. लास्ट मोमेंटला ज्यावेळी रिलीज अगदी करताना अगदी ऋतिकची शैली चेंज होताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटी त्यानं फिंगर रोल करून हलकासा बॉल कमी गतीनं टाकला होता आणि यॉर्कर्स अटेम्प्ट केला होता आणि सक्सेस राहिला. एक सिंगल मिळते. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल डबल डिजिटमध्ये धावफलकावरती 10. वेलकम छोटू पाटील. छोट्या बाई, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. चला, नाव छोटं आहे पण पुढे भाई लागतं म्हणजे दहशत आहे भावाच्या नावात. बॉल चालला मिडनला बीट करून लॉंग ऑन डीप मध्ये उपस्थित आहे. एक सिंगल अजून मिळेल. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं ऋतिकचा स्पेल 3 विकेट्स आणि फक्त 3 धावा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं पटकावला. आणि फार चांगलं क्रिकेट खेळते टीम SSK. माहिती आहे विकेट्स द्यायच्या नाही आहेत आणि स्वतः सुजित मैदानावरती खेळतोय ज्याच्याकडे चांगला अनुभव आहे. आणि सुजितच्या सोबतीनं यतीनला एक चौकाराच्या मदतीने यतीन वैयक्तिक 5 वरती सध्या बॅटिंग करताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग जर तुम्ही पाहिली, एक एक्स्ट्रा कव्हर, समोर लॉंग ऑफ, ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेग सेट केलाय. ऋतिक तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. भिवंडी क्रिकेटमधील एक उदयनमुख अष्टपैलू खेळाडू. हा बाउन्सर, वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर या रांजोलीच्या मातीचा सुगंध देऊन जात असताना फलंदाजाला अर्थातच यतीनला डॉट बॉल आला. आणि चांगली कामगिरी सध्या तुम्हाला पाहायला मिळते. या टीमची टोटल स्कोरकार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळते 11 ऑन दी बोर्ड. हे भिवंडीचं इमर्जिंग क्रिकेट आपण पाहताय. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये भिवंडीकर खेळत असतात. इमर्जिंग क्रिकेटमध्ये देखील प्रतिष्ठा, सन्मान, पुरस्कर्त्यांचा, खेळाडूंची गुणवत्ता सगळं काही पणाला लागलेलं असतं. हा बॅक ऑफ द हँड होता. रीड केला होता बॅटरनं. कॅच सोपी होती. स्विच हिटचा प्रयत्न आणि फायनली झेल सहज सोपा सोडलाय आणि तोपर्यंत मिळाले धावा. धाव फलकावर या ठिकाणी 2 आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 13 ऑन दी बोर्ड. सुटलेला झेल, तुटलेला विश्वास, कुठेतरी जो मोरल होतो कॉन्फिडन्स, त्यानंतर काही चुका घडतात. इथे पाहूयात ऋतिक काय करतो या मॅच मध्ये. हार्डलक टीम. समीर लेवन पिंपळघर पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला. ही सुरुवात आहे. हळूहळू खूप काही शिकत चला, चांगलं खेळत चला आणि भविष्यातील येणाऱ्या क्रिकेटसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करायचे होते तिकडे. फायनली 2 रन्स ऍड झालेत. धावफलक 2 ने पुढे जाते. 13 ऑन दी बोर्ड. हा यॉर्कर, वॉट अ बॉल. म्हणून तर म्हणालो ना, भविष्यात येत्या काळात त्यांना ऋतिक पाटील हे ते नाव ज्या नावानं 5 ते 10 वर्षात फक्त पिंपळनेर नाही तर या भिवंडीचं क्रिकेट देखील ओळखलं जाईल. जसं सध्याच्या घडीला भावेश पवार, जयेश पाटील, दीपू माई अशी मोठी मोठी नावं सहज भिवंडीचं क्रिकेट उलगडून पाहिलं की समोर येतात. अनेक सध्या यंगस्टर्स भिवंडीचे खूप चांगलं क्रिकेट खेळतात. पवन केने सध्या ISPL खेळतोय, विवेक शेलार खेळतोय, प्रथमेश ठाकरे खेळतोय. त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं इथनं झाकेच्या अंतरावरती असणारं गाव ओवळी. जयेश पाटील देखील सध्या ISPL मध्ये दिल्ली सुपर टीमच्या माध्यमातून आणि एक अंडर-19 चे प्लेयर देखील भिवंडीच्या माध्यमातून ISPL खेळत आहेत. नेक्स्ट मॅच टॉससाठी रेडी राहायचं. विनीत भोईर हा खेळाडू देखील तुम्हाला ISPL खेळताना दिसतोय. अशी अनेक सध्या चर्चेत असणारी नावं भिवंडीचं क्रिकेट सध्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला देत आहे. भिवंडी म्हटलं की खरं तर क्रिकेटसाठी पंढरी आहे. इकडेच तुम्ही बिग बॅश पाहिली. कारण अंबाला सारखा सुपरस्टार ज्यावेळी गोरसईच्या माध्यमातून खेळायला आला त्याच्या नावाला एक वेगळं ग्लॅमर मिळताना आपण पाहिलं. नेक्स्ट मॅच बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा आणि यश 11 साविंद्रा
आणि इथे फटका फर्स्टला समोर लॉंग ऑफ. हो, कॅच ड्रॉप. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. आणि इथे मिळालाय फलंदाज सुजितला जीवनदान आणि बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार. सुजितला जीवनदान देणं म्हणजे पायावरती कुऱ्हाडी मारून घेणे नाही, कुऱ्हाडीवरती पाया पडण्यासारखं. कारण हा फलंदाज क्षणात होत्याचं नव्हतं, मैदानावरती करू शकतो. धाव फलक 4 ने पुढे जाल. टीमची टोटल 17 आणि आता मैदानावरती खतरा एकच. स्वागत बिल्डर्स डेव्हलपर्स राहणार समोर सुजित भोईर. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर आकाश. अजून एक चांगला ड्राईव्ह. बॅटमधनं आवाज तुम्हाला नक्की ऐकायला मिळाला. तिकडे टक एक सिंगल पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल ओव्हर थ्रो झाला होता. बॅकअप चांगला आला त्या ठिकाणी वेळेवरती. यांना अजून काही रन्स मिळाले असत्या. मागची झालेली मिसफील्ड कव्हर करताना तिकडे फिल्डर्स तुम्हाला पाहायला मिळाले. ब्रुनल त्या ठिकाणी होते. एक सिंगल न स्कोर पुढे जातोय. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. 18 आकडा आयुष्यात इतकं सांगून जातो. सगळं काही संपलं ना की मग विश्वास ठेवा मॉडर्न डेचा महाराजा चेस मास्टर द किंग कोहली. हा फटका देखील फसला आहे, प्रॉपरली कनेक्ट नाही आहे. मात्र मिडॉनच्या थोडासा बाजूला डीपमध्ये लॉंग ऑन. ऋतिक त्या ठिकाणी एकाच ॲक्शनमध्ये उचलून थ्रो करतोय. एक सिंगल न स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 19 ऑन दी बोर्ड. 19 हा आकडा आयुष्यामध्ये खूप काही सांगून जातो. ज्यानं खऱ्या अर्थानं पॉवर प्ले कसा तोडावा फोडावा सनत जयसूर्या महिला जयवर्धनीनंतर शिकवलं. अर्थातच वीरेंद्र सेहवाग त्याच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट राहिला. IPLच्या धर्तीवरती एक शतक त्यानं बनवलं. 119 ODI फॉर्मॅटमध्ये एक द्विशतक. 219 त्याचा हाय स्कोर होता. टेस्ट क्रिकेटमध्ये ज्यावेळी त्यानं 100 केलं ना, एक फार सुंदर कहाणी सचिन सरांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान शेअर केली. इथे रन्स ॲड झालेत धावफलकावरती 294 वरती बॅटिंग करत होता सेहवाग. सचिन अगदी अलगद जाऊन सेहवागला म्हणाले, आता रेकॉर्ड बनणार आहे, तू पहिला असा फलंदाज बनणार आहे की ज्याच्या नावावरती 300 धावा बनतील आणि तो पहिला भारतीय खेळाडू तू बनशील. त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून खेळ. मोठ्या फटक्यानं अगदी सेंचुरी करायची 100 करायची गरज नाही आहे. वेळ आपल्याकडे आरामात तू करू शकतो. त्यानंतर सेहवागनं एक उत्तर दिलं नेहमीप्रमाणे, 294 बनवणारा देखील मी पहिलाच. मग 300 बनतील की नाही त्याचं काय टेन्शन आहे. आणि नेक्स्ट बॉलवरती लॉंगॉनच्या वरनं षटकार मारून 100 सेलिब्रेट केलं होतं आणि गॉड ऑफ क्रिकेटचे दोन्ही हात वरती होते आणि नतमस्तक झाले होते वीरेंद्र सेहवागच्या त्या 100ला. आणि तिकडे त्यांना बनवल्या होत्या त्याच्या कारकिर्दीतील टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक 319 धावा. धावफलक तिकडेच सध्या थांबलेला आपल्याला पाहायला मिळतं. नुकत्याच 2 8 झालेत. अंतिम बॉल आता बाकी या मैदानाच्या आत. 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 40चा मनसुबा असेल. सुजित जर शेवटच्या ओव्हर्समध्ये आक्रमण करतोय तर अजून काही रन्स बनवू शकतील. त्यामुळे सुजितला थांबणं इथे गरजेचं आहे. 7 कोणताही फलंदाज फारशी देऊ शकली नाहीये. त्यामुळे एक मोठा आता डाव सावरावा लागेल सुजित भोईरला. बॅटच्या समोर आणि मैदानाच्या बाहेर जाईल का? हो, चाललाय मिड विकेटच्या बाहेर. शेवटी नशीब हॉटेलचं जे गेट आहे ना, त्या एंट्री गेटवरती आपलं नशीब बदलवायचं आहे आणि नंतर जिंकल्यावरती पार्टी इकडेच करायची आहे हे सांगत असताना सुजित भोईर चाललाय. एक कडक क्वालिटी 6 षटक संपल्या मैदानावरती. तिसरं आफ्टर 3 ओव्हर 27 लॉस ऑफ 2 विकेट. टीम SSK 11 भादवड. कम ऑन डीजे. आणि यश 11 साविंद्र टीमचे कॅप्टन. टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस इज कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. 2 संघांना सकाळपासून पॅनल्टी लागली आहे. आपण घेऊ नका पॅनल्टी, हीच अपेक्षा असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण स्वर्गीय सुजित जाधव, विष्णू ठाकरे टॉस बॉक्समध्ये आपण पोहोचायचं आहे. धावा झालेल्या आहे. धावफलकात 27 धावा. 9ची सरासरी गाठते. मात्र धावा वेग वाढवणं फार महत्त्वाचं असेल. येणारे 6 चेंडू यश या गोलंदाजाचे फार महत्त्वाचे असतील या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने राऊंड द विकेट आहे आणि त्याच्यावर आलेला आहे हेलिकॉप्टर. शतरक्षक ऋतिक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी असं वाटत होतं की चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल, मात्र त्याच्यावर घेतलेली फक्त एकच धाव आहे. कम्मालीची फिल्डिंग पाहतोय यश गोलंदाज. अगदी असं वाटत होतं यशला देखील की चाललाय सीमा पार, मात्र ऋतिक आहे. नो डाऊट चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली.
बॅटर सुजित भोईर टीमचे ओनर देखील आहेत आणि आता बॅटिंग करत असताना धावा देखील चांगल्या बनवल्या सुजितने. चौकार आला, षटकार देखील आलाय आणि अजून मोठा प्रयत्न देखील करतायत की मोठे फटके मात्र सिंगल डबल देखील जमा होत नाहीयेत. डॉट चेंडू पाहतोय आपण. चांगला खेळ पाहतोय यशचा आपण पाहतोय. मागच्या मॅच पासून पाहतोय यश चांगली गोलंदाजी करत आहे. 7 चांगला मिळतोय फिल्डिंगचा. धावसंख्येचा विचार केला तर धावा 28 धावा 28 धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळत आहेत. आज नागेश आणि विकी हे 2 खेळाडू आऊट झाल्यानंतर जी खेळपट्टीवर पाहतोय आपण यतीन आणि सुजितला पाहतोय. गोलंदाज यश स्लॉगर आहे, हनमारीचं षटक आहे आणि त्याच्यावर आता धावा येणं थोडंस मुश्किल झालंय. आता सुजित भोईर त्याचा प्रयत्न त्याने सुरू ठेवलाय. हा चेंडू त्याला सीमारेखा पार येतोय. षटकार. मध्ये षटकार आलेला आहे. सुजित भोईर आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना. आज टीमचे ओनर देखील आहेत आणि आज त्यांनाच करायचंय असं मैदानामध्ये दाखवत आहेत. 2 षटकार 1 चौकार आले आतापर्यंत. धावसंख्या 34 धावा धावपलकावर. 3 चेंडू इम्पॉर्टंट चेंडू असतील या डावाचे. याच्यावर जर चांगल्या धावा उभारल्या तर एक चांगला टार्गेट देखील पाहायला मिळेल. अजून एक आपण पाहतोय की धाव घेतली जात नाहीये. डॉट चेंडू येते. थोडीशी हलकेशी शप्पल देखील झाले होते फलंदाज कमबॅक करताना. 7 धावा 4 चेंडू मध्ये आल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कॅप्टन अजूनही पोहोचलेले नाहीयेत. सरुलीपाडा टीमचे कॅप्टन आणि चाविंद्र टीमचे कॅप्टन. लक्षात घ्या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कालपासून 3 ते 4 संघांना पॅनलच करण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हा स्ट्रोक चांगला आहे. शतरक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव आली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरं धाव देखील पूर्ण केलेला आहे. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावर 36 धावा 36. नक्कीच कॅप्टन चाविंद्र टीम संघाचा आलेला आहे. यश 11. चला बालाजी वाल्यांचं या आपण यस आलेलं आहे. ओके दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. चला आपण कारण की आहे शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये थांबेल आणि त्याच्यावर आलेली ही दुसरी धाव देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं देखील घ्यायचं आहे त्यांना मात्र मिळणार नाहीये. तर शेवटच्या चेंडूवर 2 धावा. टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 38 धावा आणि 39 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करूयात आणि ज्यावेळी बॅटिंगसाठी मैदानावरती टीम उतरेल स्वागत बिल्डर्स डेव्हलपर्स राहणार त्यावेळी एक पारितोषिक आहे. मिहीर जर बॅटिंगसाठी आला आणि त्यांना 3 षटकार कसे मारले तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक युवा पुरस्कर्त्यांच्या यादीतील पूर्ण भारत विश्वातील मोठं नाव रिग्नेश शेठ प्रताप पाटील यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला सन्माननीय छोटू पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आपल्या शुभास पुढील मॅचचा आम्ही टॉस करत आहोत. वेलकम यश 11 चाविंद्र टीम संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि तसेच छोटू पाटील यांच्या शुभास्ते हा टॉस हेड अँड टेल. टॉस का बॉस हेड असा कॉल आहे. आलेला देखील हेड आहे. थँक्यू छोटू पाटील. बसून घ्या. आपण थोडीशी चर्चा करू. आपण असं म्हटलं जाते की जेव्हा आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो गावाचा अभिमान खेळतच असतो आणि कुठेतरी मग व्यवसाय क्रिकेट आपल्या नावाला ऊर्जा मिळावी आपलं नाव कुठेतरी ब्रँड व्हावं म्हणून आपण हा व्यवसाय क्रिकेट खेळत असतो. भिवंडी इमर्जिनमध्ये आपण मागच्या 3 वर्षापासून खेळत आहेत. कसं अनुभवलं आणि या चालू अंगामध्ये कशी कामगिरी राहिली संघाची थोडक्यात नक्कीच प्रेक्षकांना माहिती द्या. आपण खूप चांगली आहे. एकदम चांगला फॉर्मॅट आहे. नाणेफेकी महत्वाची होती का? हो हो नक्कीच. टॉस जिंकला निर्णय काय? फिल्डिंग
आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा चांगला खेळ मागच्या वर्षी देखील झाला आहे, यावर्षी देखील अपेक्षित आहे टीमच्या ओनरला विराट सोरगे. कसं वाटतं, कसं प्लॅटफॉर्म आहे हा, आणि भावेश ठाकरेचा हा शो कसा राहिला आतापर्यंत? प्लॅटफॉर्म तर खूप चांगला आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. नाणेपैकी तू जिंकलेस तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. आणि मनासारखं झालं आहे. किती धावा येणार 4 षटकामध्ये? 50+ आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत मित्रांनो. नाणेफेकी झालेली आहे. यश 11 चाविंद्रा टीम संघाच्या कॅप्टनने जिंकला आहे आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मॅच सुरू करण्या अगोदर काही सन्मान आहेत ते आपण इथे करणार आहोत. तर या व्यासपीठावर यस आपण स्वागत आणि सन्मान समीर 11 पिंपलगड संघाचे ओनर इथे आमचे मित्र मनोज भुईर ॲज अ सिंगर, भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट गायक आहे, त्याचा आपण करूया मान सन्मान. मी स्वागत आणि सन्मान करण्यासाठी राजेश भांबरे यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. वेलकम मनोज, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तालुक्यामध्ये नव्हे तर या संपूर्ण ठाणा जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आवर्जून आपण घेत असतो. मनोज भुईर ॲज अ सिंगर एक जबरदस्त गायक आहे या भिवंडीचं, त्याचा हा मान सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे आयोजकांच्या वतीने. धन्यवाद राजेश दादा, धन्यवाद मनोज. अँड बॅक टू क्रिकेट, ओमकार शेटे अँड मनीष पाटील. धन्यवाद. धन्यवाद संदेशजी पाटील. बॅटिंगसाठी आकाश आणि आदित्य. संधी होती, मिहिरला जर पाठवलं असतं ॲज अ ओपन तर इग्नेशकडनं तब्बल 5000चं प्राईज होतं तुम्हाला, आणि भावेश नाईककडनं तब्बल 10,000 असे 15,000 रुपयाचं पारितोषिक होतं. चला फायनली बॉटम लाईन ऑफ दी एंड टार्गेट खूप चांगलं उभं झालं आहे. 39 धावेचं लक्ष या मॅचमध्ये या ठिकाणी पार करायचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. एका बाजूला टीम SSK 11 भादवड पहिल्या डावात बॅटिंग केली आहे, 38 बनवलेत, 39चं रनचेस. मॅच ऑन. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. युवा नेता चषक 2026 सर्वांचं स्वागत. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. डॉट बॉलची होतीये समाप्ती. कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीषजी पाटील आमच्या सोबत आहेत. काय म्हणशील, जी बॅटिंग झाली आहे 25 धावा आलेत स्वतः ओनर आणि त्या सोबतीनं ॲज अ ओपनर करत असताना सुजितच्या बॅटमधनं फारशी मोठी साथ विकी यतीन नागेश देऊ शकले नाही आहेत, आणि आता बॉलर्सला कमाल करायची आणि रोशननं सुरुवात सुंदर केली आहे. डॉट बॉल नव्हती आहे या षटकाची या ठिकाणी सुरुवात. ओंकार, या सामना दोन्ही संघांचा पर्स्पेक्टिव्ह पाहिला तर महत्वाचा आहे. दोन्ही संघ एक एक वेळा जिंकलेले आहेत. त्यात नागेशने मागच्या सामन्यामध्ये 37 धावांचं तुफान आणलं होतं, पण त्यांना फक्त 4 धावा बनवता आल्या. आणि सुजित, जसं आपण उल्लेख केला की त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन आहे की ते ओनर आहेत, चांगला खेळ व्हायला पाहिजे, तो झाला सुद्धा. स्थिती तितकीही चांगली म्हणता येणार नाही, पण फाईट बॅक होऊ शकेल इतकी तर स्थिती आहे. आणि त्यासाठी रोशन हा जो पर्याय वापरलेला आहे SSK 11ने, त्या पर्यायाने आतापर्यंत बॅक टू बॅक 2 डॉट बॉल हाताळलेले आहेत आणि आकाशला रोखण्यासाठी त्यांनी परिपूर्ण तयारी केली. यावेळेस लॉग हिट खेळायचा प्रयत्न, विकेट किपर चुकले, बॉल शॉर्ट स्टॉप क्लिअर, लॉंग स्टॉप क्लिअर. मिथल्या 4 धावा. ही कॅच असू शकली असती का? बॅटची इन्व्हॉल्वमेंट होती ओमकारजी, आणि या ठिकाणी रोशनने पहिला फलंदाज बाद करण्यासाठी मोका बनवला होता, मोका सुटला, चौकार. नक्कीच एक चांगलं काम मैदानावरती करावं लागेल विथ द फील्ड, कारण तुमच्या गोलंदाजांना मेहनत केली आहे, फलंदाजांनी मेहनत केली आहे. क्षेत्ररक्षणाची न मिळालेली साथ खरं तर पराभवाचं कारण बनते. या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं टीम SSK, त्यासाठी जिद्दीनं चिकाटीनं शेवटपर्यंत या सामन्यामध्ये तुम्हाला लढावं लागेल. पहिला चौकार आला, विथ द बॅट खातं खुलं झालं फलंदाजाचं. एक नक्कीच मनोबल वाढेल या चौकारानं. आत्मविश्वास या ठिकाणी येताना पाहायला मिळेल बॅटर्ससाठी.
आता बाडनपाडमध्ये होता समोर, हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचं होतं मिड ऑनच्या समोर आणि अगदी लॉंग ऑनच्या समोर बॉल मधोमध पडलाय आणि मिळत आहेत धावा. त्या ठिकाणी दोन धावफलक पुढे जात आहे 6 या आकड्यावरती. सुरुवातीचे 2 डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर डबल. मजाला मॅचला, कारण 39चं चेस आहे दोन्ही बाजूला. युवा शिलेदार आहेत, दोघांकडे गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे आणि या मॅचमध्ये एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. क्लोज टू क्लोज नेल बॅटिंग फिनिश ज्याला आपण म्हणतो ना, या पाहूयात तो सामना इथे पाहायला मिळेल का. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. रोशन थोडंसं साईड आर्म बॉलिंग करताना रोशनला आपण पाहतोय खांद्यातून जोर तो थोडा जास्त काढतोय आणि साईड आर्म बॉलर्स जितके आपण आजवर पाहिलेत ना, त्यामध्ये लसित मलिंगा, त्यानंतर पथिराना, दे अशा अनेक गोलंदाजांना तुम्ही सातत्यानं श्रीलंकेच्या माध्यमातून पाहत आलात. थोडंसं करेक्शन, अगदी जी मिस्टेक्स होती त्यामध्ये आपण जरूर करू. इथे हा बॉलर आहे ना साईड आर्म सोबत थोडासा अगदी हाय आर्म ॲक्शनचा देखील मध्ये मध्ये वापर करतोय, त्यामुळे बॉल देखील त्याचे थोडेसे खाली राहतात, कधी उसळी घेतात. बॉल तयार रोशन बॉलिंग ट्रॅकवर. चांगलं इकॉनॉमी षटक या ठिकाणी आतापर्यंत त्याचं राहिलं. 7 खर्च झालेत. हा फुल टॉस आहे, कसा सोडेल फलंदाज आणि पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोजून मापून मारलाय, एक पार्लं फ्लॅट हिट 6 आणि या षटकारानं थोडंसं दबाव आता SSK वरती ट्रान्सफर झालाय, कारण पहिला षटक या ठिकाणी करंट रन रेट चांगला आहे, त्यामुळे रिक्वायर रन रेट थोडंसं खाली येईल. 10 पेक्षा कमी होतं रिक्वायर रन रेट. पहिल्या षटकात 13 आलेत आणि आता समीकरण उरलंय 18 मध्ये पाहिजेत बाकी 26 धावा. स्वर्गीय सुजित विष्णू ठाकरे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत नवनाजी विष्णू ठाकरे यांच्या वतीने प्रस्तुत झालेली आहे. तसेच जे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते, आदरणीय किरणजी विनोद ठाकरे उपसरपंच रांजोळी यांच्या माध्यमातून फर्स्ट प्राइज आम्हाला पुरस्कृत झालेलं आहे. तसेच या स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफीज आणि आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका आदरणीय सन्माननीय भावेशजी सचिन ठाकरे यांनी उचललेली आहे. तर खूप चांगलं नियोजन भिवंडी इमर्जिंगचा या सर्व संघांसाठी केलेलं आहे. राहुल सेकंड ओव्हरसाठी येतोय पंचांच्या उजवीकडून. हो, बॉल हवेत आहे, चिप शॉट होता, मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये नाही आहे. त्या संधीचा फायदा उचलायचा होता, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. आता जी प्रायोरिटी आहे ती प्रायोरिटी सांभाळत असताना, या डावाची गरज भागवताना आकाश यांचा खेळ पाहायला मिळाला. आदित्यने तर पहिल्याच बॉलवर षटकार खेचून आपण सुद्धा आकाशची साथ देणार आहोत तेच दर्शवलेलं आहे. चांगली पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी 39 धावांचा पाठलाग करतात. धावफलकावर धावा आहेत 15 धावा जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. 17 बॉल 24. पुढचा बॉल राहुलचा, राऊंड विकेट. लेन बॉल होता, ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचेल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचून बॉल कलेक्ट करून थ्रो करेल, तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा मौका मिळालाय. आता घडामोडींना वेग आलेला आहे. आपण आता या सामन्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चांगल्या आठवणी घेऊन जाणार आहोत. तेच कुठे या दोन संघांच्या वतीने पाहायला मिळाले. एफर्ट्स 100% दिसत आहेत. ह्या युवा खेळाडूंकडून हीच अपेक्षा आहे. जर भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर अशा मोमेंटला जगावं लागेल, अशा मोमेंटला आपल्या संघाच्या नावावर करावं लागेल. पुढचा बॉल राहुल ऑन साइडला, स्लॉक स्वीप ॲट इज बेस्ट. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. परफेक्ट बैठक शॉट, अफलातून षटकार. पण आता गोलंदाजी करताना त्याने 2 विकेट्स मिळवलेत आणि फलंदाजी करताना 2 षटकार. क्रॉस बॅटेड खेळत वेगानं, बॅट्सविंग चांगले आहे आणि बॉटम हँड स्ट्रॉंग आहे. कनेक्शन योग्य त्या वेळी झालं, मिडल ऑफ द बॅट झालं. चौकार, 4 धावा.
संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते आता 26 या आकड्यावर जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. जवळपास निकाल स्पष्टच करायचा आहे. तोच आविर्भाव आदित्यचा. कनेक्शन कधी झालं केव्हा झालं त्या गोष्टीला महत्व नाहीये, पण धाव मिळाले त्या गोष्टीला महत्व आहे. दरम्यान एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते आता 27 या आकड्यावर जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष ठेवलं होतं, त्यापैकी 27 तर पूर्ण केलेले आहेत. तर 11 चेंडूंमध्ये आता 13 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. थोडं समीकरण सोपं झालं. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स राहणार या संघासाठी. फुलटॉस बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे शॉर्ट लेगला, क्षेत्ररक्षक पोचलाय, कॅच ड्रॉप. आता जवळपास पराभव मान्य केलाय की काय असं म्हणावं लागेल, कारण आता शेवटच्या बॉलवर राहुलने मोका बनवला होता फलंदाजाला बाद करण्याचा, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला रस नव्हता असंच आपण म्हणू शकतोय. इक्वेशन बदललेलं आहे. 2 धावा वाढते. धावसंख्या 39, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. 29 झाले. 12 चेंडू 10ची गरज आहे. 29 झालेत. 39चं लक्ष आहे. 12 चेंडू 10 धावांची गरज. खूप चांगली संकल्पना. लवकरच तुम्हाला पंचक्रोशी प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहायला मिळेल, ज्या प्रीमियर लीगमध्ये 12 संघ असतील. कोण, गोवे, सरवली, पिंपळगर, रांजोळी, ठाकूरपाडा या गावांना प्राधान्य दिलं जाईल. एंट्री फी आहे 30,000 रुपये आणि पहिला संघ असेल 40. चला आता एंट्री फी वाढवली, कारण बक्षिसाची रक्कम सुद्धा वाढवली जाणार आहे. तर एंट्री फी आहे 40,000 रुपये आणि पहिला संघ भावेजी व्ही.एस. कंपनी हा पहिला संघ नोंदणी झालेला आहे. अजूनही 11 स्लॉट शिल्लक आहेत. जर आपण इच्छुक असाल तर लवकरात लवकर संपर्क साधा. सुभाषजी ठाकरे, संतोषजी दराडे, प्रमोदजी म्हात्रे, भावेजी ठाकरे, सागरजी भोईर, परेशजी महाजन, अमरजी पाटील, सुखदेवजी भामरे आणि महेशजी ठाकरे या सर्वांशी आपण संपर्क साधू शकता जर तुम्हाला पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये संघ घ्यायचा असेल तर. खेळाडूंची नोंदणी गुगल लिंकच्या माध्यमातून केली जाईल. ती तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहज मिळू शकेल. 10ची गरज. रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न, अँगलला लक्षात न घेता बॉलिंग पाथवर लक्ष देत असताना हा उलटा दिशेनं खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आदित्य नाईक यांचा होता. येतो हा डॉट बॉल जो खूप आवश्यक आहे. आता डॉट बॉल सोन्याच्या किमतीसारखे आहेत खरं तर. टीम SSK11 भादवड या संघासाठी जास्तीत जास्त शोध डॉट बॉलचा घ्यावा लागेल. फुलटॉस आणि ही झाली सर्वात मोठी चूक आणि आता विजयाचा सुगंध दरवळतोय पॅव्हलियन बॉक्समध्ये. टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या षटकार साधावा. साठी आवश्यकता 4 धावांची. फुलटॉस, पण हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? तर जाईल, टप्पा घेऊन जाईल आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलेला आहे. टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स राहणार या संघाने अभिनंदन पुढच्या फेरीत पोहोचल्याबद्दल. हार्ड लक टीम SSK11 भादवड.